स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असेल. ओके, चला आज आपण सुरुवात करणार आहोत नागरी पंचायत राज. पंचायत राज मध्ये पहा, ऐतिहासिक भूमिका. ऐतिहासिक भूमिकेमध्ये जर पाहायचं जर गेलं तर प्राचीन कालखंड हा त्याचा सुवर्ण काळ मानला जातो. गावाचा कारभार कोण पाहायचं? पाणिनी म्हणजे गावाचा कारभार पंचायत ग्रामसभा पाहत असे. ओके, इथे मी देतो पहा. पुढे त्यानंतर वेद काळ ग्रामसभा प्रमुख ग्रामिणी, रामायण जनपद संघ संकल्पना आणि महाभारत ग्राम संकल्पना. लक्षामध्ये घ्या बघा, हे इथं क्लिअर करतो. ठीक आहे. पुढे महाभारतामध्ये ग्राम संकल्पना, मनुस्मृतीमध्ये न्यायपंचायतीचा उल्लेख, बौद्धकालीन जातककथामध्ये पंचायतीचा उल्लेख, कौटिल्य अर्थशास्त्र, ग्राम प्रशासनाचे वर्णन. हे महत्वाचं आहे, लक्षामध्ये ठेवायला. खालून अंडरलाईन देतो. मौर्य व चोल. आपल्या महाराष्ट्राच्या पंचायत राजमध्ये चोल राजवटीचा जास्त प्रभाव आहे असं म्हणतात. मॅगेस्थेनिक्स इंडिका म्हणजे नगर व ग्राम प्रशासनाचे वर्णन. प्रमुख पंचायत प्रमुखाला गोपा म्हणायचं. ओके, लक्षामध्ये. पुढे मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंडाचा जर विचार करायचा जर गेला तर मध्ययुगीन कालखंडामध्ये हे मोगल आहेत. त्याला या मोगलाच्या काळामध्ये हे पंचायत राज क्षीण होत गेला, कारण इथे सर्व हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक होते. त्याच्यानंतर शहरीकरणाला महत्व आलं. कोतवाल असेल, सरपंच असेल, मुखिया पदाची निर्मिती झाली. मग नंतर आला मित्रांनो ब्रिटिश कालखंड. या ब्रिटिश कालखंडामध्ये विकेंद्रीकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्था जवळपास नष्ट झाल्या. 1667 मध्ये देशातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन करण्यात आली. ओके, 1667 मध्ये देशातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन करण्यात आली. मी पहा वेगळ्या यानं मार्क करून देतो तुम्हाला. मद्रास येथे स्थापन, लक्षामध्ये. आणि त्यानंतर पहा लॉर्ड मेयो यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. यांना लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. हे लॉर्ड मेयो आहेत, यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. लॉर्ड रिपन पंचायत राज प्रमुख कायदा यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात. हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा घटनादर्शक कलम 40. सध्या ग्रामपंचायतीशी निगडीत परीक्षेला बऱ्याच वेळेस आलेला प्रश्न आहे, हे लक्षामध्ये ठेवायचा. पुढे सामुदायिक विकास योजना हे आहे. राष्ट्रीय विस्तार योजना एवढं काही महत्वाचं नाही, पण ती 1857 ची बलवंतराव मेहता समिती हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहून घ्यायचं. ओके, हा. पुढे बघा मित्रांनो, पुढे जर पाहायचं जर गेलं तर हे 1959 2 ऑक्टोबर 1959 राजस्थानतील नागौर ग्रामपंचायत पंडित नेहरूच्या हस्ते देशातील पहिली ग्रामपंचायत. पहिलं राज्य राजस्थान, दुसरं आंध्र प्रदेश आणि 9वं महाराष्ट्र. एक त्याची क्लुप्ती आहे. त्या क्लुप्तीमध्ये असं आहे पहा, ठीक आहे. हे मी तुम्हाला शेवटी टाकलेली आहे, पण लक्षामध्ये ठेवायचं. संवैधानिक मान्यता हे महत्वाचे आहे. घटना दुरुस्ती 73वी हे संविधान परीक्षेला विचारलं जातं. पुढे आणि हे कलम 243 पासून पंचायत राज्याच्या तरतुदी सुरू होतात. थोडं लक्षामध्ये ठेवायचं, जास्त काही लक्षामध्ये ठेवत बसायचं. पुढे 11वे परिशिष्ट पंचायत राज संस्थांचे कार्यक्षेत्र, ग्राम स्वराज्याचे गांधीचे स्वप्न काही अंशी पूर्ण, महत्वपूर्ण विचारवंत.
टोकियो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ब्रिटिश संस्था म्हणजे लोकशाहीचे पाळणाघर. लोकशाहीची व्याख्या लोकांनी लोकांच्या लोकहितासाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही. तर हे आपण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकशाहीचं पाळणाघर म्हणतात असं लक्षामध्ये ठेवायचं. जे महत्वाचे मुद्दे मी त्याला मार्क करून देणार आहे. ओके, 1 सेकंड. याचा थोडा ब्राईटनेस कमी, ब्रॉडनेस कमी करेन. थोडा ब्रॉडनेस कमी साईज जे आहे. हा, मध्ययुगीन कालखंडामध्ये उत्तर भारत ग्राम प्रशासनाची जबाबदारी पंचकुली 5 सदस्यावर. पहिले आक्रमण मोहम्मद बिन कासिम. भारतावर पहिलं आक्रमण कोणी केलं? मोहम्मद बिन कासिमने केलं. लक्षामध्ये ठेवायसारखा मुद्दा आहे. पुढे भारतात सर्वप्रथम कोणाला 1498 ला वास्को दी गामा आला, पोर्तुगीज. भारताच्या दक्षिण भागाला केप ऑफ गुड हेपला वळसा घालून तो केरळच्या कलिकत्ता बंदरावर आला होता. ओके. पुढे इब्राहिम लोधी पराभूत झाला. तो पराभूत होऊन मोगलाचे आगमन झाले आणि पहिला बादशाह झाला बाबर. पहिला बादशाह कोण झाला? बाबर. आणि शेवटचा बहादूर शाह जफर. त्याने 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला होता आणि रंगून या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता. ओके. पुढे मोगल कालखंड पंचायत राज संस्थांना उतरती कळा. मोगल कालखंडामध्ये पंचायत राज संस्थांना उतरती कळा लाभली आहे असं म्हटलं जातं. ओके. पुढे गाव प्रशासनामध्ये कोतवाल, सरपंच आणि मुखिया. गाव प्रशासनामध्ये कोण? कोतवाल, सरपंच आणि मुखिया. कर वसुली पटवारी म्हणजे तलाठी. न्यायदान चौधरी. जिल्हाधिकाऱ्यासारखा पदनाम आमिर किंवा अंमलबजावणी. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला एक महत्वाचा भाग आहे ते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये नाही का काय होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अष्टप्रधान मंडळ होते. काय होतं? अष्टप्रधान मंडळ. हे लक्षामध्ये ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अष्टप्रधान मंडळ होते. लक्षामध्ये आलं? पुढे आता ब्रिटिश कालखंड. ब्रिटिश कालखंडामध्ये मित्रांनो महत्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. पहा, अत्यंत महत्वाचा मुद्दा. 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. ब्रिटिश कालखंड सांगतो. ओके. 1667 मध्ये पहिली महानगरपालिका. ओके. 1857 ची पहिली प्लासीची लढाई. 23 जून 1857 ब्रिटिशांचा भारतामध्ये हस्तक्षेप आणि महत्वाचं आहे वॉरन हेस्टिंगने भारतामध्ये जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. ओके. पुढे मुंबई कोलकाता येथे चार्टर ऍक्टनुसार नगरपालिका आणि 1850 संपूर्ण भारतासाठी पहिली नगरपालिका कायदा. 1853 हे महत्वाचं आहे. 1853 पहिली ठाणे महानगरपालिका. पहिली मुंबई ठाणे रेल्वे. पहिली मुंबई ठाणे रेल्वे. ओके. हे लक्षामध्ये ठेवायचं. लॉर्ड डलहौसी यांना ग्राम प्रशासनाची तरतूद आहे. ICS त्याला काय म्हटलं जातं? इंडियन सिव्हिल सर्व्हिस. पहिले उत्तीर्ण कोण? IMP आहे. पहिले उत्तीर्ण कोण? IMP. IMP आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिले उत्तीर्ण आणि पहिले ICS अधिकारी सत्येंद्रनाथ ठाकूर. ओके. हे लक्षामध्ये ठेवायचं. 1857 ला मुंबई विद्यापीठाची स्थापना आणि पहिलं विद्यापीठ कोणतं? पहिलं विद्यापीठ आहे मद्रास. पहिलं विद्यापीठ कोणतं? मद्रास विद्यापीठ. तेव्हाच म्हणजे आताची काय? चेन्नई. ओके. 1857 लॉर्ड मेयोचा ठराव.
आर्थिक विकेंद्रीकरण, शिक्षण बांधकामाला प्राधान्य, स्थानिक संस्थांच्या निवडणुका, स्थानिक समस्यांचे स्थानिकीकरण, संस्थेतून निराकरण, त्यामुळे लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. लॉर्ड मेयोला काय म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. ओके, पुढे टपाल सेवा लॉर्ड क्लाइव्हने केवळ सरकारी कामासाठी सुरू केली होती. आणि 1842 मध्ये पहिला नगरपालिका कायदा. 1842 पहिला नगरपालिका कायदा. ओके, 1 सेकंड. 1842 पहिला नगरपालिका कायदा. आता आपण पाहू, मी तुम्हाला ते नागरिक संस्था सांगितल्या होत्या. आता पाहू मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थेचा आपण आज अभ्यास करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुरुवात कशी झाली स्थानिक स्वराज्य संस्थेची? स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकशाहीचा पाळणाघर म्हणतात. म्हणजे लोकशाहीची सुरुवातच स्थानिक स्वराज्य संस्थेपासून होते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपण बघणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण पहा, लॉर्ड मेयो शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि प्रांतिक सरकारची जबाबदारी, आर्थिक विकेंद्रीकरणाची संकल्पना कोणाद्वारे तर हे 1872 ला पहिली जनगणना झाली मित्रांनो. त्याच्यामध्ये याला आर्थिक विकेंद्रीकरणाचं सुद्धा जनक लॉर्ड मेयोला म्हटलं जातं. कोणाला? परत पहा, स्थानिक स्वराज्य संस्था लॉर्ड मेयो याला आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया रोवला गेला. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटलं जातं. आणि या लॉर्ड मेयोनी राव बहादूर नावाची पदवी तयार केली. राव बहादूर, बऱ्याच भारतीय लोकांना राव बहादूर, सर, अनेक पदव्या होत्या. लोक आपल्या पदव्यासाठी बरेच लोक भारतीय स्वातंत्र्याशी गद्दारी पण केली काही लोक. ठीक आहे. वर्गीकरण पहा, पुढील घडामोडीमध्ये बघायचं मित्रांनो, पुढील घडामोडी अशी आहे का 1884 ला मुंबई बोर्डाची स्थापना झाली. आलं लक्षामध्ये? मुंबई महानगरपालिका कायदा आहे 1888. 1892 विधी कायदा आणि हब हाऊसची स्थापना 1907. 1920 नंतर काय घडलं? गांधी आले भारतात. गांधी आले आणि 1920 नंतर काय घडलं बघा, आपण पाहू. ग्रामपंचायत अधिनियमन, शिक्षण खाते शासनाकडे, छावणी मंडळाची स्थापना 1924. अत्यंत महत्वाचं आहे. कटक मंडळी म्हणतात त्यांना. हे पाठ करायचं, हे पाठांतर ठेवायचं. नक्की परीक्षेला पडतं. कटक मंडळाबद्दल मी माहिती देणारच आहे. ली आयोगचं काही विचारलं जात नाही. बॉम्बे विलीजन ऍक्ट, ग्रामपंचायत कर व सामाजिक आर्थिक जबाबदाऱ्या, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रवेश. ओके. जागतिक स्तंभ संदर्भ आपल्याला काय घेणं देणं त्याच्याशी. पहिले महायुद्ध, भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्था. परीक्षेचे शॉर्टकट टिप्स पहा. आता याचं विश्लेषण व्यवस्थित करू. मेयो आर्थिक विकेंद्रीकरण, रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, मुंबई लोकल बोर्ड आणि महानगरपालिकेची स्थापना, 1892 अप्रत्यक्ष निवडणूक कायदा, 1907 हब हाऊसची स्थापना, हज हाऊस नाही, 1920 अधिनियमन आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि 1933 कायदा आणि जबाबदारी. लक्षामध्ये
ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये एकोणीसशे 39 ते 45 दुसरे महायुद्ध, 1945 ला UNO ची स्थापना 1945, 15 ऑगस्ट 1947 भारत स्वातंत्र्य झाला. त्या दिवशी मी इथे लिहून देतो, भारत स्वातंत्र्य झाला होता त्या दिवशी शुक्रवार होता मित्र. ओके, पुढे स्थानिक वित्तीय समितीची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय तुलनात्मक दृष्टिकोनचे काय आहे ते स्वातंत्र्य, हे विचारधारा तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. त्याच्या वयावरच्या कशा विचारल्या जातात, काय विचारल्या जातात. खेड्याकडे चला, गांधीजी म्हणले ग्राम स्वराज्य गांधीजीचं स्वप्न. नेहरू पंचायत राज हा पहिला शब्द वापरला. राजीव गांधी नया पंचायत राज ही संकल्पना. आचार्य विनोबा भावे ग्रामसभा लोकशाहीची शेवटची कडी. स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीची पाळणी. ओके, अशा पद्धतीने. पुढे सामुदायिक विकास योजनेमध्ये मित्रांनो 2 ऑक्टोबर 1952 ला नागोर येथे पहिली ग्रामपंचायत स्थापन झाली. एवढं लक्षामध्ये ठेवायचं. राष्ट्रीय विस्तार योजना 2 ऑक्टोबरला झाली. आणि पहिली महत्वाची घडामोडी आहे तुम्हाला 1954 केंद्रीय आरोग्य मंत्री राजकुमार गोरे यांनी ग्रामविकास मंत्र्यांची परिषद शिमला येथे भरली. पहिल्या केंद्रीय मंत्री होत्या. आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री योजना मांडली. परीक्षाभिमुख मुद्दे बघा. परीक्षाभिमुख मुद्द्यांमध्ये ग्रामपंचायत कोणत्या कलमात आहे? 40. भारतातील पहिली महिला कॅबिनेट मंत्री राजकुमार अमृता कौर. पंचायत राज हे गांधींचे स्वप्न, नेहरूंचा शब्द प्रयोग आणि राजीव गांधींची सुधारणा. सामुदायिक विकास योजना, राष्ट्रीय विस्तार योजना अपयशी कारण जनसभा गावावर. तेवढं सोशल मीडिया नव्हती, काही नव्हती, इतकं काही ज्ञान नव्हतं. आता सोशल मीडिया आली, शहाणे झाले. शहाणे म्हणजे अति शहाणे झाले. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सांगत आहेत आता.